वैष्णवी आत्महत्या प्रकरणामध्ये राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला थोड्याच वेळात कोर्टात हजर करणार। तब्बल 7 दिवसांनंतर अखेर हगवणे बाप बेट्याला बेड्या। फरार असताना राजेंद्र हगवणे पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात आलिशान गाड्या, हॉटेल आणि फार्म हाऊसवर होता थाट। पुण्यामध्ये असूनही अटक न झाल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय। वैष्णवी आत्महत्या प्रकरणी सासरा राजेंद्र हगवणे, दीर सुशीलला अखेर 7 दिवसांनी अटक। अटकेनंतरही राजेंद्र हगवणेचा माज कायम। अटकेपूर्वीचा हगवणे बापलेकाचा हॉटेलमधील जेवतानाचा सीसीटीव्ही समोर। हुंडाबळी घेणाऱ्या बापलेकाचा हॉटेलमध्ये ताव। कसपटे कुटुंबाला धमकावणाऱ्या निलेश चव्हाणबाबत धक्कादायक माहिती उघड। छुपा कॅमेरा वापरून पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवले। इतर महिलांसोबतचेही अश्लील व्हिडिओ, या व्हिडिओंचा पर्दाफाश। छगन भुजबळांकडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी। धनंजय मुंडेंकडे असलेलं खातंच भुजबळांच्या पारड्यात। मुंडेंच्या राजीनाम्यानंतर भुजबळांची मंत्रिमंडळात वर्णी। बीडच्या लिंबा गणेश परिसरातील पवनचक्की कंपनीच्या सुरक्षा रक्षकाकडून गोळीबार। चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांवर झाडल्या फैरी। 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बरखास्त करून तिथीप्रमाणेच कार्यक्रम करा। संभाजी भिडेंच्या विधानानं नव्या वादाची शक्यता। वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढू नका, त्याचं राजकारण करू नका, असंही वक्तव्य। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान पूर्णपणे उघडा पडला। गृहमंत्री अमित शहांकडून पाकिस्तानचे वाभाडे। भारताकडून केवळ पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त, शहांची माहिती। छत्तीसगडच्या सीमेवर भामरागडमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक। 4 नक्षलवाद्यांचा खात्मा। घटनास्थळावर सर्च ऑपरेशन सुरू। नवी मुंबईत अजब अपघात। गाडी चालवताना हृदयविकाराचा धक्का। 15 मिनिटं हृदय बंद पडूनही कार चालकाचे वाचले प्राण, मात्र धडक दिलेल्या दुचाकीवरील एकाचा मृत्यू। मान्सून 1 जून पर्यंत मुंबईत दाखल होण्याची शक्यता। अरबी समुद्रातल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सूनचा प्रवास वेगवान। केरळमध्ये पुढील 2 दिवसात मान्सून पोहोचण्याची शक्यता। सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून दमदार पावसाची हजेरी। नद्या नाले तुडुंब तर जनजीवन विस्कळीत। मुसळधार पावसामुळे रत्नागिरीच्या पोमेंडी खुर्द गावात दरड कोसळली। घरांची पडझड तर 2 वर्षांच्या मुलासह 3 जण जखमी। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 3 दिवस अतिवृष्टीचा अलर्ट जारी। मच्छीमारांनी खोल समुद्रात न जाण्याचं आवाहन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।